आलं. आलं हे थांब. मागे मागे तुझ्या मागे. हा मार 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 मार. हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वात पहिले तर त्याला झाला थोडा लेट. 7:30. पहिले आपण जाऊ लोकेशनवरती, जवळच आहे नाक्यावरती. तिकडे जाऊन सांगतो काय सीन कसं काय होणार आहे आजचं. बाईक पण तुम्ही बघित असाल, जे क्लोज आहे त्यांना माहिती असेल ही बाईक माझी नाही, तर सर्व काही सांगतो. पहिला मला पोचू दे तिकडे. तर मी आहे ना शिव्या खाणार आहे मजबूत. बघा आता समजेल. कॅमेरा चालू ठेवलाय. पोचलोय मी. एक्स कुठे? एक्स कुठे? 4:30 बजे फोन किया. अरे फोन नहीं उठाने का. मैं पहला बोलो ऊपर है उनको भाई चुटिया नीचे है. कैसे अपना रोशन भैया है. रोशन भैया. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे चिन्मय आणि तुम्ही बघत आहात चिन्मय चव्हाण ब्लॉग्स. तर आज आहे 8 मार्च. आज गेअरअप बघून तुम्ही समजलंच असेल की आपण चाललो एका रोड ट्रिप, बाईक ट्रिपवरती, बाईक राईडवरती. तर आत्ता ॲज ऑफ नाव आमच्यासोबत कोण कोणी मी सांगतो. ही हेक्सची गाडी आहे जी की मी चालवणार आहे. तुम्हाला सांगतो पुढे माझी गाडी कुठे आहे काय काय. जयंत, अण्णा ची बुलेट, हे जी गोरिल्ला, यो बॉय इझी. लेट्स सी ब्लॉग मध्ये सांगतो फटफट. इथून निघतो आम्ही. ऐरोलीला एक जण भेटणार आहे आणि अजून एक जण कलंबोलीला. लेट्स सी कोण आहे कसं काय आपण बघू. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, भोलेनाथ सबके साथ. निघालो आता इथून. खूप काय सीन झालाय. हर्षद येतो ऐरोलीवरून. हर्षद कधीपासून तिकडे उभा आहे नुसते त्याच्या फोनवरती. फोन आहे. 7चा टायमिंग दिला त्याला. 7:30 वाजले. फ्यूलअप करायचं आहे मला आणि जयंतला आत्ता तरी. आणि मग रेडी टू गो आम्ही. अँड वी आर हिअर. तर अजून एक बाय हर्षद मनकर. खूप टाइमापासून थांबलाय. ब्रो कसं आहे? बस मजेत भाई. चेकमेट भाई चेस खेल रहे भाई. राइड पे जा रहे और भाई चेस खेल रहे भाई. बिल्डर बॉय इन द हाउस. Let's go guys. आता अजून मजा येणार आहे आपल्याला कलंबोलीला. कारण की राहुल येतोय राईड मध्ये. भेटतो कलंबोलीला. मजा येणार आहे ह्या ब्लॉग मध्ये बघायला. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मजा तर नक्की येणार आहे तुम्हाला. आज मी ॲक्च्युली माझे सनग्लासेस विसरलो आहेत आणि डायरेक्ट सूरज देवता डायरेक्ट डोळ्यात चाललेत. आणि काय आता अजून काय होऊ शकतं. पण अजून जेवढी एक्सपेक्ट केली तेवढी गरमी अजून तरी नाही आहे. यो बॉय ADV 390 वर माचवतो आपला भाऊ. भेटूया त्याच्याशी पण फेस टू फेस कलंबोलीला. बघू राहुल कधीपर्यंत आहे. तर राहुलचा एक मेसेज आलेला की मी निघालोय करून. पण चाललोय. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजत असेल. तरी पण आत्तासाठी सांगतो मी. आम्ही चाललो अलिबागला स्टेसाठी. तर आज आम्ही अलिबागला स्टे करू आणि उद्या आम्ही चेकआउट करून निघून जाऊ. राहुल सोबत अजून एक जण आहे आपल्यासोबत, ज्याने तुम्ही त्याला गुजरात राईडला सुद्धा बघितलं असेल, जो की आहे साहिल. दिव्याचा साहिल. दापोलीच्या राईडला सुद्धा बघितलं असेल दिव्याचा साहिल. तर तो
3 वाजता निघणार आहे इकडून. त्याची शिफ्ट संपून तो येणार आहे आणि आम्हाला डायरेक्ट लोकेशनवरती येणार आहे. सोलो येणार आहे तिकडून तो. सुयशसुद्धा होता, सुयश काय आला नाही. त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे, ते आम्ही सगळे मिळून तुम्हाला सांगू की कायच बोलू. तर पोचलो आम्ही आता कलंबोलीला. तर इथे सध्या आता पुरता लाईनअप बघा. जो मागाशी तिकडेच होता तो गोरिला 450, ही स्वप्नीलची एक्सपल्स, ही हर्षदची एक्सपल्स, जयंतची बुलेट आणि तिकडे बनी टेस्टिंग करतोय ADV 390चा. तर फर्स्ट ऑफ ऑल ब्रो, कॉंग्रॅच्युलेशन फॉर अ व्हेरी स्वीट अँड गुड अपडेट. मी होतो डिलिव्हरीच्या टायमाला, तर हे फक्त कॅमेऱ्यासाठी येण्यासाठी आणि हे फक्त ब्लॉगसाठी. परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन भाई. तर भाई काय बोलशील, 2 गोड शब्द? गोड शब्द असे की वर्थ आहे पैसे जेवढे पण KTMने दिलेत. म्हणजे KTMने जी पण बाईक बनवली वर्थ आहे. मी नवीनवाली ADV साठी जाणार होतो, बट बजेट प्रॉब्लेम आणि मला हा वाला वेरियंट जास्त आवडत होता, म्हणून मग मी वेंट फॉर इट. चांगली डील भेटली यूजमध्ये आणि चिन्मय होतात सोबत. येस येस येस. तर मॅनिफेस्टिंग गाईज. काय बोलणार बाकी. 1 वर्ष मॅनिफेस्ट केलं, 1 वर्ष. कधीपासून आम्ही, म्हणजे मी पण विचार करतोय अपग्रेडसाठी. लेट्स सी कधीपर्यंत येत आहे. 2025च्या एंड पर्यंत सगळ्यांनी अपग्रेड केला पाहिजे. तर स्वीट अपग्रेड सी दिस ब्यूची. आणि माझी बाईक आहे शोरूम मध्ये, सर्व्हिसचं काम झालं नाही. काल होणार होतं बट नाही झालं. राहुल ब्रो इन द हाउस, लाइनअप इज कंप्लीट. राहुल आलाय. नहीं लाया तो किस को लगता है एक पेटी बियर ये स्पॉन्सर करेगा? ऊपर से क्लीन शेव कर गया. लोगों काम नहीं है, खाली काटने वाला चाहिए. बताओ जल्दी. तर खूप जास्त मजा येणार आहे. बॉयज ट्रिप आहे. लेट्स सी ब्लॉगला एंड पर्यंत बघा. राहुल आलेला आहे जस्ट बोरवलीवरून. हर्षदला खूप घाई लागली आहे. ऑल सेट. टाइम झाला ऑलमोस्ट 9. 1 मिनिट आहे 9 वाजायला आणि निघतो आता आम्ही इकडून. ग्लव्स मी नाही घालत आहे सध्या तरी, कारण की थोडं अनकम्फर्टेबल होतं आहे मला. निघालो आम्ही कलंबोलीवरून. 9 वाजलेत. आता अजून एक हॉल्ट होईल नाश्त्यासाठी आणि असंच व्हिडिओ वगैरे बनवत आम्ही जाणार आहे. ग्लव्स काढून टाकलेत मी, कारण की थोडं ब्रेकिंग नाही होते चांगला, तसं झालं पाहिजे. आणि तशी शॉर्ट राईड आहे तर विचार केला नाही घालत. JNPT आहे समोर. राहुल भाईने एक्झॉर घेतलाय तरी स्टड घालतो, ते पण ह्याच्यासोबत प्रेडिएटर आणि ह्याला काय बोलतात, रामसूम. ओ 390. राईडचा फॉर्मेशन आहे. बनी लीड करतोय पिलन सोबत. त्याच्यानंतर सेकंडला हर्षदला ठेवला, कारण की थोडा न्यूबी येतो म्हणून थोडा त्याच्या मागे स्वप्नील आणि हर्षद, स्वप्नील आणि बनी थोडा त्याला कव्हर करतील. त्याच्यानंतर मी आहे, माझ्यानंतर जयंत आहे, जयंत नंतर टेलला नेहमीप्रमाणे राहुल आहे. पण आता काय माहिती राहुल पुढे, जयंत कुठे राहिला काय माहिती नाही. आता कसा यांना JNPT मोकळा भेटला, आला जयंत सुद्धा आला. तर यांना कसा JNPT मोकळा भेटला म्हणून हे लोक सुसाट पळवतात. आता फक्त इथून लेफ्ट घेतला की सगळे आपल्या लायकीवरती येतील. तर एकदम सेक्सी मशीन आहे आता ज्यांना मला ADV 390.
आणि आता 2025 नवीनवाली ADV सुद्धा आली आहे. तर मी सुद्धा मध्ये प्लॅन केलेला अपग्रेड करायचा, पण खूप साऱ्या गोष्टी येतात. तर इथे स्टॉप घ्यायचा आहे मला वाटतं. 5 किलोमीटर आला ना, इथे थांबलो आम्ही आता जोशीवाडेवाल्याकडे. हे म्हणत होतो की मी पण प्लॅन केलेला अपग्रेड करायच्या मध्ये, पण खूप काय गोष्टी आल्या मध्ये थोडे. तर लेट सी कधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला एक स्वीट अपग्रेड बघायला भेटेल. कार घ्यायचं सुद्धा चालू आहे. तर इफ कार आली तर मे बी या इयरमध्ये बाईक नाही येणार, कारण की ऑब्व्हियसली फॅमिलीसाठी कार घ्यायची आहे. तर लेट सी. बाईक तर तशी पण एक्सपल्स आहेच. लेट सी कसं काय होतं. महादेवची कृपा असेल तर दोन्ही येईल आपल्याकडे यावर्षी. भोलेनाथ सबके साथ, हर हर महादेव. मस्तपैकी बॉयज ट्रिप असणार आहे सॅटर्डे संडे. उद्या आम्ही निघू अलिबागवरून आणि जस्ट एन्जॉय करायचा आजचे 2 दिवस आम्हाला, कारण की आम्ही सगळे खूप टायमानंतर भेटतोय. सगळे आपल्या आपल्या कामात बिझी आहे. तर विकेंड भेटला चांगला आणि केला प्लॅन आणि निघालो आम्ही. इन्स्टा 360 सुद्धा आहे माझ्याकडे, पण माझ्या बाईकवरती तो पुढचा माउंट होता. तो माउंट माझ्या बाईकमध्येच राहिला आणि माझी बाईक आहे सर्व्हिस सेंटरला. तर 360चा यूज नाही करता येते. अजून एक प्रॉब्लेम झाला आहे, माझ्याकडे SD कार्ड एकच आहे. 2 SD कार्ड माझे हरवले. एक महाकुंभला हरवला आणि एक माहिती नाही कुठे भेटत नाही. तर एक SD कार्ड सुद्धा घ्यायला लागेल. आता SD कार्ड घेऊन काढला तर मी फक्त 360 चालू ठेवू शकतो, म्हणून मी अजून 360 चालू नाही केला आहे. पहिला आम्ही लोक गेलेलो डिसेंबरमध्ये. डिसेंबर नंतर आता डायरेक्टली 3 महिन्यानंतर राईड होते. जॅनमध्ये प्लॅन केलेला, फेबमध्ये प्लॅन केलेला, दोन्ही प्लॅन कॅन्सल. आता डायरेक्ट फायनली आम्ही मार्चमध्ये आलो आहे. राईडचे प्लॅन तर झाले पाहिजे भाई, घरातून बाहेर निघायला पाहिजे. मोठी नाही पण ॲटलिस्ट छोटी राईड तरी झाली पाहिजे, 100 किलोमीटर अशी. आठवला माझा व्हॉइस आणि अँगल, कॅमेरा अँगल मस्त येत असेल. मी दोन्ही चेक केले तरीसुद्धा, कारण की पूर्ण ब्लॉगिंग सेटअप आता नवीन आहे. कारण की हा दुसरा हेल्मेट आहे स्कॉर्पियनचा, जो मी घातला आहे. तो मजा येणार आजचा दिवस तर पूर्ण. अच्छा, रस्त्याचं काम चालू. ओके, रमलर्स टाकतात या रोडला. कसं हे लोक स्पीड ब्रेकर तर बनवतात, पण ह्याच्यावरती जे रिफ्लेक्टर टाकायचे असतात ते लोक इथे टाकतच नाही. अहो, एवढी मजा येते ना आता. सगळी एकामेकांचे सगळी खेचत आहेत नुसती. आता मागाशी आम्ही वडापावसाठी थांबलेलो तेव्हा आम्ही आरशादवरती बिल पाडला. आरशाचा बड्डे होता जानेवारीमध्ये, तर त्याची पार्टी आता आम्ही घेतली सगळ्यांनी. 2-2 वडापाव आणि 1-1 चाय. तर आरशादने अजूनपर्यंत आम्हाला बड्डेची पार्टी नाही दिली. तर आत्ता सगळ्यांनी मेजॉरिटी करून त्याला सगळ्यांनी आधी हॅपी बर्थडे विश केला आणि बिलेटेड हॅपी बर्थडे विश केला आणि त्याच्याकडून नाश्ता घेतला. आता म्हणजे भाई कधी पार्टी न देणार असताना आम्हाला वडापाव खिलवला भाई. पहिल्यांदा एवढा 8-9 वर्षात त्यांनी पहिल्यांदा पार्टी दिली बर्थडेच्या नावावरती. तर काल आमच्या इंस्टावरती आमच्या सगळ्यांचा एक ग्रुप सुद्धा आहे. तर काल सगळे रील पाठवत होते की ही रील बनवूया, ही रील बनवूया, ही रील बनवूया. आणि आज कोण टॉपिक सुद्धा नाही काढत आहे त्या रील बनवायचं. म्हणजे आम्ही फक्त ग्रुपवरतीच बोलबच्चन देत राहतो भाई. ही रील बनवूया, ती रील बनवूया. म्हणजे कोण इनिशिएटिव्हच नाही घ्यायचे, कुठची रील बनवायची कुठची नाही बनवायची भाई.
तर समोरच्या होंडा सिटीमध्ये दोन लहान पोरं आहेत, कंटिन्यू स्टेअर करतात. आता मगाशी मी त्यांना असा हात सुद्धा दाखवला, खुश झाली पोरं. कंटिन्यू बघतोय. तर मेन प्रॉब्लेम बाईकचा असा आहे की याला ऑन नाही, म्हणून ट्रॅफिकमध्ये खूप जास्त इश्यू होतोय चालवायला. बाकी काहीच नाही. वेगळे झालेत. मी आणि स्वप्नीला ते सोबत, बाकीचे माहिती पण नाही कुठे ट्रॅफिकमध्ये पुढे गेलेत मागे गेलेत. डायरेक्टली आता आम्ही हॉटेलवरती जाऊ. स्वप्नीने लावला लोकेशन हॉटेलचा, म्हणून ग्रुप राईडसाठी इंटरकॉम जरुरी असतो. तर सगळ्यांना सांगतो इंटरकॉम घ्या. लेट्स सी कधीपर्यंत इंटरकॉम सुद्धा येईल. आम्ही एकत्र भेटले, त्यात बनी पटेलीमध्ये गेलाय पुढे. काय बोलशील भाई बनीसाठी? सेक्सी वाटतं. मी बनीसाठी बोललो, या गाडीसाठी नाही बोललो. त्याच्यासाठी शब्द असे आहेत की ते मी ब्लॉगमध्ये नाही बोलू शकत. The next day. तर मित्रांनो, इथे सगळ्यांच्या आमच्या बाईक्स पार्क आहेत. तुम्ही बघू शकता आता 2 बाईक अजून ॲड झालेत, जी की आहे ही साहिलची, आणि अनप्लॅन्ड जो आला आहे जो सुयश रात्री आला. आणि या सगळ्या बाईक्स आम्ही इथे लावल्या आहेत. हे त्यांचं किचन आहे, तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो आत्ता. इकडे मस्त त्यांचे रूम्स आहेत, त्या साईडला पूल आहे, आणि इथे पूर्ण ग्रीनरी. तर ही एक रूम होती, थोडा मेसअप आहे आता. असे आम्ही 3 रूम घेतलेला, टोटल 9. हा हॉल होता, ते वरती पण बनतंय अजून, त्यांचं कन्स्ट्रक्ट होतं. चड्डी बॉय, चड्डी गँग. आणि 3rd रूम. गुड मॉर्निंग ब्रो. मार 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 सीधा मार सीधा. हे लागलं. मागे मागे तुझ्या मागे. हा मार 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 मार. तर चला गाईज, ऑल सेट. रिटर्न जर्नीसाठी आम्ही रेडी आहे. मस्त लाईनअप लावला. मग आता फोटो क्लिक करू आणि निघून जाऊ आम्ही इकडून. निघालो आम्ही. विला थोडासा आतमध्ये होता, ऑफ रोड आहे थोडा. इथे निघतोय आता बाहेर. आता आम्ही टोटल 9 जण आहेत, आणि त्यात 8 बाईक्स आहेत आमच्या. आता बाहेर निघालो आम्ही, आणि अलिबागच्या रोडवरती आलो. इथून अलिबाग 5-6 किलोमीटर आहे या त्या साईडला. आणि मी विचार करतो हा पूर्ण मिळून एकच ब्लॉग बनवतो, कारण की मी फक्त मोठा ब्लॉग केला जास्त. विलामध्ये मी काय जास्त ब्लॉग केला नाही, थोडा पर्सनल टाईमच काढत होतो. पण फोन वगैरे कॅमेरा वगैरे सगळं साईडला ठेवून दिलेलं. मस्त चाललं फॉर्मेशन. मीच तर लीड मीच करणार होतो, मिरर नव्हते म्हणून मी बोललो भाई मी नाही करत आहे, कारण की बट ऑब्वियस भाई लीड करताना मिरर खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. आता सध्या फॉर्मेशन काही पण चाललं आहे, कोण कसे पण सध्या तरी आम्ही स्वप्नीला लीडवर ठेवला आहे. त्याकडे KTM आहे. आत्ता तरी दिसतं आम्हाला, आता पण नंतर एकदा टॉप एंड केली की मग तो गायबच होऊन जाईल.
त्यामागे गोरिला 450, मग एक्सपल्स 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 मागपर्यंत एक्सपल्स. खूप एक बुलेट पण आहे मागे, मी बुलेटला विसरून गेलो. माझ्या रोडवरती येते ना असा ग्रुपमध्ये राईड करायला आणि असे पण फॉर्मेशनमध्ये चाललं भाई, नेक्स्ट लेवल मजा आहे भाई ती, नेक्स्ट लेवल. असे कंट्री साईड रोड भाई एक नंबर, सिनिक व्ह्यू. फक्त अशी आता एक नॉर्थची राईड झाली पाहिजे लवकर, असे स्नो कॅप माउंटन दिसले पाहिजे, तेव्हा तर अजून जास्त मजा येईल. मशीन थोडी अपग्रेडेड मशीन असेल तर अजून जास्त मजा येईल. पण इन द एंड बाईक मॅटर नाही करत असे बोलतात, बट करते बाईक मॅटर. कारवाले डायरेक्ट या लेनमधून ओव्हरटेक करण्यासाठी डायरेक्ट बाईक आम्हाला बघत पण नाही भाई, डायरेक्ट 2-3दा चिपकवली. आता स्वप्नीलला गोप्रो बंद होता मगाशी, कसा वाटतं काय हो, जेव्हा कव होईल ना तेव्हा दिसेल तुम्हाला या टर्नमध्ये. तो बघा तो बघा तो बघा, आ आ आ अजून मागे 2 गाड्या आहेत, बुलेट आणि राहुलची एक्सपल्स. कव मध्ये जे असे चाललं ना आम्ही एक परफेक्ट गॅप करून, मजा येते भाई. आता पण बघा, अरे पळव हर्षद, हॉर्न पण नाही गाडीचा, मला कव्हर करायला लागेल. ओ तेरी ओ तेरी ओ तेरी ओ तेरी. आणि पब्लिक पण असा रिॲक्शन भेटतोय ना. चाल चाल हे थांब. काहीतरी सीन झाला, मला पण नक्की माहिती नाही. सगळ्यांचा खाऊन झाला, हा राहुल अजून खातो ते भाई. स्टार्ट आहे भाई. पब्लिक इथे आम्ही सगळे बसलो, मातीचे कुठे वेवी मॉल चल रहा है यहाँ पे फुल ऑन. आणि भाई आपला KTM चा छावा. हा बघा दिवसाचे रिफ्लेक्टर घालून. आणि हा जो शानपणा करतोय हा सकाळी फ्लॅशर लावून चालवतो, याला कानफाड फोडायचं कोणीतरी. फ्लॅशर लावून दिवसाची गाडी चालवतो, रात्री दिवसाचा रिफ्लेक्टर लावून गाडी चालवतो भाई. JNPT आलो आम्ही. आणि व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, मोठं ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.